Sanjay Ghodawat University, one of India's top-ranked universities, over 165 acres of green campus, over 5,000 students, over 15,000 alumni, over 500 eminent teaching faculties, and placements in over 200 companies. Sanjay Ghodawat University, known for quality education and world-class infrastructure. आजचं हे आंदोलन खरं म्हणजे बदलापूरच्या विषयावर झालेलं आहे आणि बदलापूर बद्दल महाविकास आघाडीने पहिले बंद करायचं ठरवलं होतं, पण कोर्टाने त्यांना परवानगी दिली नाही. खरं म्हणजे कोर्टाने चांगलं केलं असं म्हणावं लागेल, परंतु कोर्टाने असं करताना अशा तऱ्हेचे बंद किंवा वेगळ्या तऱ्हेचे बंद या सगळ्यांना जर त्याच्यावर बंद करायचे असतील, बंधनाला बंद करायचे असतील, तर त्यांनी स्वतःहून म्हणजे सुमोटो त्याचा निर्णय घेतला पाहिजे आणि जे फक्त कोर्टात जातील त्यांच्या विरोधात फक्त हे असे निर्णय घेऊन उपयोग नाही. एकंदरीत पाहता की बंदला जर नको असेल तर खरं म्हणजे स्वतःहून शासनाने आणि कोर्टाने दोन्हींनी स्वतः याच्यावर निर्णय घेतला पाहिजे. बदलापूरच्या दुर्दैवी घटनेनंतर महाराष्ट्र बंद इंडिया आघाडी आणि महाराष्ट्र महाविकास आघाडीने निर्णय घेतला होता, परंतु काल उच्च न्यायालयानं बंद घेऊ नये अशा पद्धतीच्या सूचना दिल्यामुळं आम्ही मूक आंदोलन या घटनेचा निषेध करतोय. राज्यात असणारं महायुतीचं सरकार हे फेल झालेलं आहे, त्याच्या निषेधार्थ हे आम्ही आंदोलन 11 ते 12 संपूर्ण राज्यामध्ये हे आंदोलन त्या ठिकाणी केलेलं आहे. किमान आता तरी शासनाला जाग यावी आणि आरोपीवर योग्य कारवाई करत असताना यात इन्व्हॉल्व असणाऱ्या सगळ्यांनी, ज्यांनी 48 तास याची दखल घेतली नाही, त्या सगळ्यांच्यावर कारवाई शासन करणार का, असा प्रश्न आमचा या ठिकाणी. महाराष्ट्रातील कायदा सुव्यवस्था याचा बोजवारा वाढलेला आहे आणि त्यासाठी महाराष्ट्रात सगळीकडेच इंडिया आघाडीच्या वतीने आणि महाविकास आघाडीच्या वतीने ह्या शासनाचा, ह्या राज्यकर्त्यांचा निषेध करण्यासाठी प्रत्येक ठिकाणी 11 ते 12 काळ्या फिती लावून आम्ही आज इथं निषेध केलेला आहे. तर आम्ही तोंडाला काळ्या फिती का लावल्या आम्ही अनेक जण विचारतायत. ह्या देशाची लोकशाही ह्या जगामध्ये मोठी आहे, पण लोकशाही अस्तित्वात आहे का, कायदा अस्तित्वात आहे का, हा प्रश्न आता आम्हाला प्रत्येक जण विचारतोय. पण तोंड बंद, डोळे बंद आणि कान बंद अशा परिस्थितीमध्ये आज लोक इथे भयभीत होऊन जगत आहेत. कायदा मगाही सांगितल्याप्रमाणे बदलापुरात एका मुलीवर घटना घडली, दुसरी कोल्हापुरात घडली, आता आणि किती जिल्ह्यामध्ये तुम्ही अशा मुलींचे बळी देणार आहात, की त्या मुलींचा अजून अत्याचार आहेत, खून पडेल म्हणून ती वाट बघताय. कायदा काय करतोय, गृह खातं काय करतंय, गृहमंत्री काय करतायत, या राज्याचे मुख्यमंत्री काय करतायत, हा प्रश्न सर्व जनता विचारत आहे. हो ठीक आहे, बहिणींसाठी तुम्ही 1500 देताय, स्वतः फुलं उधळून घेताय, दुर्दैवी बाब आहे. त्या दिवशी जिथे काय मुलीला इथं मारलं, तिच्यावर अत्याचार झाला, तिच्या मामाने ती घटना घडली, आता स्वतः फुलं उधळून घेताय. काय चाललंय, संवेदनशीलता आहे का नाही या राज्यकर्त्यांना? आणि म्हणून आज राज्यकर्त्यांना शान करण्यासाठी, कायदा सुव्यवस्था टापटीप होण्यासाठी आणि नाही झाल्यास ह्याच्या पुढे भविष्यामध्ये आज हायकोर्टने आम्हाला थांबवलं, ठीक आहे, म्हणून आज आम्ही आता निषेध करतोय. पूर्वी आपण असं म्हणायचो की युपी, बिहार इथं कायदा सुव्यवस्था तिथं नाही आहे, संपलेलं आहे. आज दुर्दैवाने आज छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र राज्यकर्त्यांनी बदनाम केलेला आहे. हे आम्हाला वाईट वाटते. त्या राज्यकर्त्यांचा, या शासनाचा निषेध करण्यासाठी आज आम्ही 11 ते 12 महाविकास आघाडी इंडिया आघाडी वतीने निदर्शन केलेली आहे.